वशिष्ठ योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जासे श्री तेथे जागृत रामदास यसे जो या जना उद्धरी. समर्थांचा प्रयत्नांवर कर्मयोगावर अतिशय विश्वास. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला त्यावेळेला तुरुंगामध्ये 54 वेळा दासबोध मागितला ब्रिटिश सरकारकडे. त्याच्या नोंदी आपल्याला मिळतात. कर्मयोगावरती किती महत्त्व आहे. आज बरवेळ का बाई आपल्याकडे आली आहे. प्रत्यक्ष कर्मयोग त्या करतायत. दासबोध वाचणं आणि प्रत्यक्ष कृती करणं. आणि आज योग असा आहे की आपला समाजसुद्धा प्रचिती निरूपणाचा आहे. प्रचिती याचा अर्थ आपण अनुभव घेतला पाहिजे. अनुभवाशिवाय ह्या गोष्टी कळत नाहीत. समर्थांचे जसे विवेक यत्न हे जसे वैराग्य हे जसे शब्द अतिशय आवडत आहेत ना, तसा हा एक प्रचिती शब्द अतिशय आवडत आहे. म्हणजे एखाद्याने करावं किंवा सगळ्या ओव्यांमध्ये प्रचिती शब्द कुठे कुठे आला आहे. म्हणजे आता गुगलबाई लगेचच करून देतील, पण आपण सुद्धा त्या ओव्या निवडायला हरकत नाही की ते सहज म्हणतात. मी करता ऐसे म्हणता काहीच घडे ना सर्वथा प्रचित पाहसी तरी आता शीघ्रची पाय. आपण आपल्याकडे सगळा घेतला ना अहंकार की मी करते, मी माझ्यामुळे झालं, तर काही होत नाही. पण समुदायाने करतो आहे, प्रयत्नाने करतो आहे, यश मिळतंच मिळतं असं समर्थ आपल्याला सांगतात. किंवा प्रचिती वेळ बोलणे हे सगळे एखादं कुत्रा जसा नुसताच भुंकत जातो, काहीच त्याला समोर नसतं, आपण पाहतो रस्त्यावर, काय कारण आहे, कुणीतरी दिसतं आणि तो भुंकतो, तसं म्हणे आपलं भुंकणं होतं. समर्थ जरा कडक शिक्षक आहेत ना, ते अशी काही उपमा देतात की आपले 2 तुकडेच करून टाकतात. तसं आहे. आणि मग ते सांगतात ऐका प्रचितीची लक्षणं, की प्रचिती का घ्यायची. आपल्याला स्वतःला अनुभव आला पाहिजे. आपल्याला स्वतःला म्हणजे आता मी नेहमी गमतीनं सांगते की सगळे अनुभव की आपल्याला यायला हवेत असं नाही. जसं अगदी लहानपणापासून बाप्पाला मोऱ्या करायला आपण गेलो की आजी आई आपल्याला सांगायच्या हाय आहे, हात लावायचं नाही, तेवढं आपल्याला पुरायचं. हो, मग आपण हात लागू दे एकदा चटका कळेल असं नाही काही म्हणत. त्यामुळे सगळे अनुभव मला यायला हवेत असं नाही, परंतु ज्यांना कोणाला अनुभव आले त्या अनुभवाने पण आपण शहाणं होतं. ते सगळे अनुभव मी घेईल असं नाही, पण प्रचिती हवी. जसं असतं एखाद्या डॉक्टरकडे आपण औषध घ्यायला जातो, तर 50-50 लोक आपल्याला सांगतात अहो यांच्याकडे जा, अगदी खात्रीनं गुण येईल. मग आपण जातो ना. आपल्याला नाही आहे प्रचिती, आपल्याला नाही अनुभव. कदाचित कधीतरी व्यावहारिक जगामध्ये असं होईल की 50-50 लोकांना चांगला अनुभव आला आहे, आपल्याला नाही बाबा आला, असं होईल. नाही होणार अशातला भाग नाही. पण तरी देखील आपण 50-50 लोकांचं ऐकूनच निवड करतो. हा जसा व्यावहारिक गोष्टींमध्ये आपण विचार करतो, तसं पारमार्थिक गोष्टींमध्ये सुद्धा प्रचिती लागते. आत्मज्ञान हे सद्गुरूला झालं आहे म्हणून मला होईल असं नाही. सद्गुरू रामकृष्ण परमहंसांना 5 वर्ष नरेंद्रांनी तपासलं सद्गुरू होण्यापूर्वी की खरंच हे म्हणतात तसं वागतायत का. अगदी पैसे त्या उशाखाली ठेवून बघितले आणि चटका बसावा तसे रामकृष्ण उठले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. अगदी अखेरच्या क्षणाला अजून नरेंद्र तुला वाटतं आहे का रामकृष्ण आणि मी एकच आहोत, हे तुला पटत नाही आहे का. अगदी अखेरसुद्धा ते म्हणाले. म्हणजे आत्मज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा प्रचिती वीण बोलणे व्यर्थ वाया असं समर्थ सांगतायत. त्याचा विचार आज आपल्याला मुख्यत्वाने करायचा आहे. आता आधीचे जे आपण समास पाहिला त्याच्यात भ्रम आपला कसा होतो. अगदी एकच उदाहरण दिलं की पुरेल सगळं सांगत नाही, आपल्याला मागच्या समासातली आठवण करून देण्यापुरतं. जसं एखाद्या व्यक्तीशी आपला अतिशय चांगला संबंध असतो. अगदी नात्यातलं उदाहरण घेतलं तरी चालेल. आपल्या बहिणीशी म्हणा, भावाशी म्हणा, जावेशी म्हणा, आपले चांगले संबंध 5-10 वर्ष, सुनेशी 5-10 वर्ष इतकं छान सगळं चाललेलं असतं, काहीतरी घडतं आणि दुरावा होतो असं व्यवहारात आपल्याला दिसतं. आता आधी जे 10 वर्ष घडलं संबंध आपले चांगले होते, तो भ्रम आहे का, ते खोटं होतं का, नाही, तेव्हा ते बरोबर होतं. मग काहीतरी घडलं निमित्त आणि आधीचं भ्रम वाटावं असं झालं. चांगली होती आमची सुनबाई, 10 वर्ष छान राहिली आमच्याकडे, मग अचानक काय झालं. आधी जे घडलं आहे तो भ्रम तर नव्हता,
ते अनुभवलं आहे, ते सत्य आहे हे जसं आपल्याला दिसतं, तेव्हा आपण भ्रमनिरूपणात हा पाहिला आणि तेव्हा आपण असं पाहिलं की या सगुण याच्यामध्ये असे अनुभव येतात. खरी असते गोष्ट, काही नसते असं नाही. मग त्यावेळेला आपला मोठेपणा काय किंवा आपलं वेगळेपण काय, तर आपण ती जी घडलेली घटना आहे तिला बाजूला करायचं आणि आधीचे अनुभव चांगले आहेत ना, मग आपण तोच विचार करूया. आत्ता झालं असेल काहीतरी हे झालं असेल, मतभेद झाला असेल, नसेल आवडलं, आपल्यापुरतं तरी बाजूला करूया. तिकडून नाही रिस्पॉन्स मिळणार कदाचित, पण आपल्याकडून आपण करूया. घडलंच नाही आहे समजून पूर्वीसारखंच वागायचा प्रयत्न करूया, असं समर्थ आपल्याला त्या भ्रमनिरूपणात त्यांनी सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण असं पाहिलं की सगुण रूप, गेल्या समासामध्ये सगुण रूप पाहिलं. त्याच्यामध्ये सगुण रूपामधलं दर्शन खरंच आहे. सगुणाचे आणि आधारे निर्गुण पावी जे निर्धारे, असंच करावं लागतं. एकदम निर्गुण निराकार भगवंत की आपल्याला कळत नाही. म्हणून समर्थाने आपल्याला सगुण रूपातल्या भगवंताला सुद्धा स्वतः 12 वर्ष त्यांनी देखील तपश्चर्या करून हा सगुण रूपातला राम आधी समजून घेतला आणि मगच निर्गुण निराकार वगैरे भगवंत आपल्याला सांगितला. अगदी माऊलींनी सुद्धा 14व्या अध्यायामध्ये सत्वगुणी माणसाची लक्षणं आपल्याला सांगितली आहेत. त्या सत्वगुणी माणसाच्या लक्षणामध्ये पण त्यांनी आपल्याला हा विचार सांगितला आहे की तो सत्वगुणी जो आहे त्याचं जसं आचरण महत्त्वाचं आहे, तसं सगुणाची पूजासुद्धा महत्त्वाची आहे, ती पण उपासना महत्त्वाची आहे. शंकराचार्यांचं उदाहरण आपल्याला पुरेसं आहे की आचार्य वेदांती होते, पण वेदांती असणाऱ्या आचार्यांनी सगळ्या देवांवरती स्तोत्र रचले. त्यामुळे निर्गुण निराकार भगवंत हवा, कर्मयोगातला भगवंत हवा, सर्वांभूती परमेश्वर, सर्व लोकांमधला परमेश्वर ओळखता यायला हवा, हेच आपल्याला हवं आहे. पण त्याच्यासाठी सगुण रूपातला परमेश्वर पण तितकाच महत्त्वाचा आहे, असं आपल्या सगळ्या संतांनी एकमताने आपल्याला सांगितलं आहे. त्याचा विचार आपल्याला या प्रचित निरूपणात करायचा आहे. समर्थांनी गीतेप्रमाणेच आपल्याला ज्ञानी भक्त हवा असं सांगितलं. नुसता भोळा बाबडा भक्त नको आहे समर्थांना. नारदांनी पण तसंच सांगितलं. नारदांनी भक्तिसूत्र लिहिली आहेत. गणितात जशी सूत्र असतात ना, तशी भक्तीची सूत्र लिहिली आहेत. एकेका अर्ध्या ओळीमध्ये ती सूत्र सांगितली आहेत. पण भक्तिसूत्र लिहिताना त्यांनी ज्ञानी भक्त समोर ठेवला आहे. मी वारंवार सांगते की हे ज्ञानी भक्त का, तर त्यांनी नुसते माळ ओढणारी मंडळी नाही निर्माण केली. त्यांनी तरुणांकडे पाहिलं, हिंदू धर्म पाहिला, देश परिस्थिती आकलन करून घेतली आणि म्हणून हे सगळ्या संतांपेक्षा वेगळे आहेत असं आपल्या लक्षात आलं. म्हणून राष्ट्रीय संत असं आपण त्याला म्हणतो. याचं कारण हेच आहे की त्यांनी गीतेतला जो ज्ञानी भक्त आहे त्या ज्ञानी भक्ताचा विचार, ज्ञान पण पाहिजे आणि भक्ती पण पाहिजे. आता ज्ञान म्हणजे नो इन्फॉर्मेशन, हां, नाही तर आपल्याकडे पुष्कळ असतात IT त्यामुळे ITतल्या मंडळीला सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन असते. आणि आत्ता म्हटलं तसं आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायला पण आता गुगल मॅडम तयार आहेत. नुसता शब्द टाकायचा, हो जादू. काल मी नुसतं मला एका ठिकाणी जायचं आहे बोलायला, म्हणून मी अष्टभुजासंबंधी गुगल बाईला किती माहिती आहे म्हणून शोधत होते. काय शब्दावरून मला भरा माहिती मिळाली की खरोखरच एका ठिकाणी असं इन्फॉर्मेशन ही आपल्याला पुष्कळ अवेलेबल आहे आता, त्याची काय आपल्याला चिंता करायची नाही आहे. परंतु नुसती इन्फॉर्मेशन आपल्याला नको आहे, आपल्याला नॉलेज हवं आहे. त्यामुळे ज्ञान आणि भक्ती याच्यामधला, ज्ञान म्हटलं की आत्मज्ञान किंवा वस्तू म्हटलं की सद्वस्तू, आत्मज्ञान, असा विचार आपल्याला प्रत्येक ठिकाणी करायचा आहे. तर या दोन्ही गोष्टींचा समन्वय आपल्या जीवनामध्ये साधला पाहिजे. आपल्याला नॉलेज पण पाहिजे आणि डिव्होशन पण पाहिजे, दोन्ही गोष्टी आपल्याला पाहिजे. खरं तर असं आहे, थोडा विचार केला ना तर भौतिक जगातल्या गोष्टींमध्ये सुद्धा ह्या दोन्ही गोष्टी लागतात. म्हणजे नुसत्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये ज्ञान पण पाहिजे आणि भक्ती पण पाहिजे असं नाही. व्यावहारिक जगात सुद्धा आपल्याला दोन्ही गोष्टी लागतात. नॉलेज पण लागतं आणि विश्वास पण ठेवावा लागतो. भक्ती याचा अर्थ काय, व्यवहारात नाही का लागत. एखाद्याची आपण इंटरव्ह्यू दिला आणि इंटरव्ह्यू दिल्यानंतर आपण सगळं आपलं जे काय नॉलेज होतं आपल्याजवळ ते सगळं दाखवलं, तर त्या माणसाच्या बोलण्या वागण्यावर आपला विश्वास टाकावाच लागतो. असं नाही करून चालत. तसंच व्यवहारातल्यासारखंच, म्हणजे पारमार्थातल्यासारखंच व्यवहारामध्ये पण आपल्याला दिसतं. याच्यासाठी आपल्याला समर्थ ह्या समासात सांगणार आहेत की केवळ आत्मज्ञानी संत जे आहेत, निर्गुण निराकाराचा जर ते अभिमान धरणार असतील, तर म्हणजे सगुणाचा त्याग करणार असतील, उपासना करणार नसतील, भक्तीच्या मार्गाने समाजाला नेणार, हा मार्ग ना सोपा आहे म्हणून सगळ्या संतांनी निवडला आहे. भक्तीचा मार्ग सोपा आहे. आज परदेशात सुद्धा बघितलं ना तर आपल्या लक्षात येतं की या भजनाच्या मार्गात लोक पटकन येतात.
काय त्यांची लोकांची मानसिकता आहे आपल्याला कळणार नाही, पण निर्गुण निराकार भगवंताकडे जाणारी किंवा समजून घेणारी मंडळी किती, पण भाव असणारे भक्ती असणारी मंडळी किती. तर लोकसंग्रह जर व्हायला हवा असेल, लोक आपल्याकडे एकत्र यायला हवे असतील, लोकांकडून काही कार्य करून घ्यायचं असेल, तर आपल्याला भक्तीच्या मार्गाने जावं लागतं. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयारीचे, बरोबर आहे, आपण केलं तरच काहीतरी घडणार आहे, अगदी बरोबर आहे. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतात. या अर्थाने आपण लक्षात घ्यायचं की आपण करणारच आहोत. नुसतं हातावर हात ठेवून काहीच मिळणार नाही आहे, करावं लागणारच आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, पण भगवंताचं अधिष्ठान आपल्याला पाहिजे. अशा पद्धतीचा विचार ते आपल्याला सांगतात. म्हणून स्वतःचं आणि समाजाचं कल्याण होण्यासाठी ज्ञान आणि भक्ती या दोघांच्या जोडीची आवश्यकता आहे. नुसती भक्ती पण चालणार नाही, नुसतं ज्ञान पण चालणार नाही, दोन्ही गोष्टी आपल्याला लागतील. थोडं असं आहे ना, भक्ती हे एक संरक्षक कवच आहे आपल्याभोवती. एक 5-10 वर्षापूर्वी त्या अमेरिकेतल्या एका मुलीची स्टोरी प्रसिद्ध झाली होती. व्हॉट्सॲपवर सगळे अगदी टाकत होते की काही नाही, रात्री उशिरा घरी येत होती, एकटी होत होती, बाजूने कोणीतरी 2 अनोळखी माणसं तिचा मागे आणि मग तिला एकदम आजीची आठवण झाली आणि सारखी तिने रामरक्षा म्हणायला सुरुवात केली आणि सुखरूप ती घरी पोचली. पण दुसऱ्या दिवशी तिला सोसायटीतल्या गॅलरीतून कोणाच्या तरी एका माणसाने ओळखीने पाहिलं नाही. म्हणजे का गं, रात्री तू पोलिसांबरोबर का आलीस घरी? तुम्ही पोलीस? माझ्याबरोबर होते पोलीस? मी तेवढे घाबरले होते, 2 माणसं सुंदर रस्ता, कोणी नाही. त्यामुळे खाली मी वैभवी रामरक्षा म्हणत मी कशी तरी घरी आले. त्यामुळे नाही, मी पाहिलं आहे डोळ्यांनी. आता तिने लिहिलेला तिचा अनुभव, खरा खोटा काय त्याच्यामध्ये शिरायचं आपल्याला कारण आहे, पण भक्ती आपल्याला एक संरक्षक कवच देते की ती रामरक्षा माझं रक्षण करणार आहे. असा जो काही संस्कार लहानपणी झाला असेल आणि त्या भीतीच्या वेळेला का होईना तिला आठवण झाली असेल असं आपण म्हणतो. त्यामुळे शरणागत भक्ताला भगवंत मदत करतो असं जे भगवंत सांगतो आहे. द्रौपदीच्या आणि कृष्णाच्या संवादात नेहमी आपण वर्णन करतो की द्रौपदीने का रे उशीर केलास? बोलायलाच तेव्हा आलो, तोपर्यंत तुला तुझे सासरे तुझे पती या सगळ्यांवर विश्वास होता, बोलावलंच नाहीस तुम्हाला, ज्या क्षणी बोलावलंच त्या क्षणी आलो. त्यामुळे शरणागत भक्ताला भगवंत कधी दूर लोटत नाही. ह्यासाठी भक्तीचं एक कवच म्हणजे ज्ञान पाहिजे, भक्ती पाहिजे, या दोन्हीसाठी मी भक्तीचं उदाहरण देते. असं चटकन आपण भक्तीच्या क्षेत्रामध्ये एक सुरक्षितता या दृष्टीनं तिच्याकडे पाहतो, पण ज्ञानही आवश्यक आहे हा पण विचार करायचा आहे आपल्याला. ज्ञानेश्वर महाराज, समर्थ, विवेकानंद, गोलवलकर गुरुजी यांची चरित्र जर आपण पाहिली तर या सगळ्यांच्या जीवनात या दोन्हींचा समन्वय आपल्याला दिसतो, सहज समन्वय दिसतो. म्हटलं तर ही मंडळी योगी, किती वर्ष तपश्चर्या केलेली, आत्मज्ञान म्हटलं तर त्यांना प्राप्त झाली, पण तरीही त्यांनी देशाचं समाजाचं काम केलं. अशा पद्धतीने आपल्याला या लोकांच्याबद्दल म्हणता येतं. ही मंडळी सगळं जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती म्हणतो ना, तसं जगाच्या कल्याणासाठी ती आपल्याकडे आलेली असतात. पण तरी देखील असं सगळं जरी असलं तरी प्रचिती हवी, अनुभव हवा, त्याच्याशिवाय हे होत नाही. अध्यात्मशास्त्र आहे तसं म्हटलं तर आहे की असं ही कला नाही आहे, हे शास्त्र आहे आणि त्या शास्त्राची मन ही प्रयोगशाळा आहे. त्यामुळे सगळं इथेच करायचं आहे, काय करायचं ते मनाने ठरवतं, काय वाटेल ते. आता हल्ली एक डॉक्टरचा व्हिडिओ येतो आहे बघा की कॅन्सर दिसतो आहे, बघितलं असेल तुम्ही की दादांत दिसतो आहे, सगळे रिपोर्ट आलेले आहे. ती म्हणते नाहीच झालेलं मला कॅन्सर, आणि त्या नाहीच झाला आहे मला ह्याच्यावरती बरी झाली आहे. म्हणजे मनाने ठरवलं तर काय होऊ शकतं याचं असे उदाहरणं आपल्याला मिळत आहेत की तिने ठरवलं नाहीच. तुम्हाला दिसत असेल, शक्य आहे, मी काय नाकाबूल करतो, मला झालेला नाही आहे, आणि अशी हिंमत दाखवून मला झालेला नाही आहे या बळावर तिने मनाने याच्यावर विजय मिळवला. आणि 1-2 वर्षात तिचे रिपोर्ट बदली झाले, नाही कॅन्सर, काय औषध पण घेतलं नाही. जादू आहे की नाही, विल पॉवर की मला झालेलं नाही आहे. माझ्या वडिलांची मिरजेला आम्ही चेकअपसाठी नेलं होतं आणि तिथे मी होते, माझा भाऊ होता, वडिलांना घेऊन गेलो. तिथे ब्रिटिशांच्या काळापासून एक हॉस्पिटल आहे, तर आमच्या ओळखीचे मिरजेला राहतात, ते मला इथेच आपण त्या मामांचं चेकअप करायला म्हटलं, बरं जाऊया म्हणून गेलो. त्या डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट बघितले, असे त्यांच्याकडे बघत होते, रिपोर्टकडे बघत होते आणि मला हे या माणसाचे रिपोर्ट नाही आहेत, एवढ्या ठिकाणी ब्लॉकेजेस हा माणूस इथे कसा आला? तो डाव तुमच्याच हॉस्पिटलमध्ये सगळे रिपोर्ट, काय 2 दिवस आम्ही तेच काम करतो आहे. नाही म्हणाले, मला काही मान्य नाही. त्या दिवशी त्यांनी परत आमच्याकडनं सगळं करून घेतलं आणि पुन्हा आम्ही सगळे रिपोर्ट दिले. ते म्हणाले मला काही होत नाही आहे, मी चांगला आहे.
कामच सांगतायत किती किती ठिकाणी ब्लॉकेजेस आहेत ते. आणि ते एस टी बसनी मिरजेला आले होते एकटे, एस टी बसनी परत महाडला एकटे गेले. मला काय पोचवा बिचवा लिहू नको, मला काही होत नाही आहे, त्यांना काय कागदावर लिहायचं आहे ते लिहून दे, पण मला काही होत नाही आहे. आता याला काय करायचं? तर ही जी काही विल पॉवर आहे ही एक भक्तीचं संरक्षक कवच असतं. पण तरी देखील हे यांना अनुभव आले म्हणून आपण बिंदास राहूया असं नाही, हे पण लक्षात घ्यायचं. कारण त्याला जोड जी आहे ती जोड ज्ञानाची पण असली पाहिजे, की असं सगळं होतं मी पण माझ्या मनाला सांगेन आणि मग काहीच औषधोपचार करणार नाही, असं नाही. हे असं करणं हा काही नाही. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की ही आपली मन ही प्रयोगशाळा आहे अध्यात्मशास्त्राची. त्या अध्यात्मशास्त्राचं शास्त्र जाणून घ्यायचं आहे. मग असे म्हटलं तसं विवेकानंदांनी रामकृष्णांना 5 वर्ष तपासत होते. मग त्यांनी सद्गुरू म्हणून स्वतःला हे करून घेतलं की आता हे माझे सद्गुरू आहेत. नाही तर हा उच्च विद्याविभूषित माणूस आणि याच्या आधी पण शिकलेले नाहीत, दक्षिणेश्वरचा पागल पुजारी असं याला म्हटलं जायचं. तरी देखील दुसरं असं आहे की अध्यात्मशास्त्रामध्ये अनुभव हवा असं आपण म्हणतो आहे, तशा जोडीला बिडस्तपणा उपयोगाचा नाही. जे वाटतं ते मोकळेपणाने सांगता आलं पाहिजे की हे पटलं नाही. बिडस्तपणा ठेवला तर आपलंच नुकसान होतं त्याच्यामध्ये. म्हणून ते आपल्याला सांगणार आहेत ह्या समासामध्ये की काय होतं, अनुग्रह देत सुटतात लोक. म्हणजे त्यांची ती क्षमता आहे की नाही हे माहिती नसतं आणि देत सुटतात. किंवा असं हे नाही करायचं सगळ्यांकडे असं आहे आपल्याला. पण हल्ली काय झालं आहे, गडावर, गोंदवल्याला, शेगावला सगळीकडे महाराजांच्या आणि आपल्यामध्ये कोणीतरी असतो आणि तो अनुग्रह देतो. त्यांची काही नाही, ते फक्त मधली दुवे असतात. महाराजांचाच अनुग्रह असंच आपण म्हणताना म्हणतो. तर हे आता फार वाढलं आहे. तर बरोबर आहे का चूक आहे? मनाची प्रयोगशाळा हे मनाने ठरवायचं आहे. बाकीच्यांनी घेतला अनुग्रह मग मी पण त्या रांगेत उभे राहिले आणि मी पण माझ्या मनाला पटलं पाहिजे. मनाने ठरवायचं. सगळ्यांनी केलं म्हणून बघिनी नाही करायचं. सगळ्यांनी गळ्यात सरी घातली सोन्याची, माझ्याकडे नाही आहे, दोरी बांधली तर चालेल का? नाही चालणार. तसं आहे की एकाला जमलं म्हणून मला जमेल किंवा त्यांनी केलं मग मी पण करतो असं नाही. मन ही आपली प्रयोगशाळा आहे. त्या प्रयोगशाळेमध्ये जर आपण ताऊन सुलाखून निघालो तर आपल्याला ह्याच्यात यश मिळतं, नाहीतर मिळत नाही. मग आपला विश्वास राहत नाही. मग त्यांनी दिलेली जी काही साधनं आहे ती आपल्याकडनं होत नाही. म्हणून नाही करायचं. खरंच मनाने वाटतं आहे, यांनी केलं आहे, आपल्याला करावंसं वाटतं आहे, त्याच्यासाठी आपली आधी मनाची तयारी करून घ्यायची. जेव्हा खात्री पटेल त्यावेळेला त्याच्यात जायचं. नाहीतर या अध्यात्म क्षेत्रामध्ये सुद्धा ना अनुभव नसणाऱ्यांना, प्रचिती नसणाऱ्यांना फार नुकसान त्यांचं होतं, फसवणूक होते. हा फसवणूक व्हायला नको म्हणून जरा अनुभवी मंडळींचा सल्ला आपण या आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा मानतो असं आपल्याला दिसेल. तर याच्यामध्ये आपल्याला त्यांनी जरा अशा प्रकारचं शहाणपण असणाऱ्यांची काही लक्षणं सांगितलीत सुरुवातीला. आणि त्या लक्षणांमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की जे ज्ञान म्हणजे आत्मज्ञानाबद्दल बोलत आहे, हे जे आत्मज्ञान आहे ते खरं असावं. उगाच आपलं सांगण्यापुरतं नाही. मी एक 5-10 ग्रंथ वाचले आता मला अगदी, तसं नसतं. नुसत्या ग्रंथांच्या अभ्यासाने मिळत असतं तर काय पाहिजे होतं? कुणालाही मिळेल. तो 3 वर्षाचा 5 वर्षाचा कोर्स नाही आहे आपला. सर 11वी नंतर आम्ही 4 वर्ष BA झालो, मग आणखी 2 वर्षांनी MA झालो, असा हा कोर्स नाही आहे की इतक्या वर्षामध्ये अध्यात्मज्ञान झालात तुम्ही, असं नाही आहे. त्याला म्हटलं तर इमिजिएट, नाही तर अनेक जन्म, त्याचा काही भरोसा नाही. म्हणून ते सांगतात की ते खरं असावं. नुसतं खरं नाही, त्याचं निश्चित असावं. जो अनुभव संतान आहे, म्हणजे मी उद्या म्हटलं की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली म्हणून मला येणार आहे का? ते तशा प्रकारचं ज्ञान आपल्याला आहे का? नाही होणार. मग आपल्याला काय करता येईल? त्यांना हे का जमलं? अशा प्रकारचा अभ्यास आपण करू शकतो. पण ते ज्ञान ते जसं खोटं आहे असं मानायचं आपल्याला कारण नाही, तसं ते ज्ञान खरं आहे तर मला पण मिळालं पाहिजे असं पण मानायचं कारण नाही. अशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहायला पाहिजे. स्वतःचा अनुभव यावा असं कुणालाही वाटेल, कोणाला वाटणार नाही. परंतु स्वतःचा अनुभव प्रत्येक वेळेला मिळतोच असं नाही. आणि तो अनुभव मिळण्यासाठीची जी काही साधनं आहे ती त्या संतांनी केली आहे. त्या वेळेला काही वेळेला आपल्याला चमत्कार वाटतील अशा गोष्टी तरी करून दाखवल्या आहेत. ती काळाची त्यावेळेच्या समाजाची गरज होती असं म्हणूया. ते काय त्यांनी प्रवासासाठी भिंतच वापरली नाही काही मारुती कारसारखी की चला आता मला येते भिंत चालवता, जाईन कुठे ती भिंत, असं नव्हतं. ते त्या क्षणापुरतं त्याची गरज होती. म्हणून त्यांनी त्या अचर असणाऱ्या निर्जीव असणाऱ्या भिंतीत सुद्धा भगवंत आहे हे दाखवण्यापुरतं त्यांनी केलेला तो चमत्कार होता. बाकी काही नव्हतं. रेड्याच्या तोंडून वेद वडवणं आपण ज्ञानेश्वराला खोटं ठरवण्याचं कारण नाही आहे. त्याच्या मागचं रहस्य फक्त आपण ओळखून घेतलं पाहिजे. त्यामुळे जसा पोकळ अभिमान नको आहे, भाबडेपणा नको आहे, तसा या सगळ्या गोष्टींवरती आपण विश्वास पण ठेवावा. असा एक समतोल ज्याला म्हणतो ना
तसं हे संतांचं सांगणं आपल्याला आहे. दुसरं असं की हा ज्ञानवस्तू ज्ञानमार्ग जो आहे किंवा आत्मज्ञान ज्याला आपण म्हणतो आहे त्याचा विचार हा वर्तनाशी येतो व्यक्तीच्या. म्हणजे सगळं ज्ञान आहे पण आचरण तसं नाही आहे, काहीच उपयोग नाही. ज्ञान आहे तर त्याचं वर्तन बदल झाला पाहिजे. आमच्या बीएडला वर्तन बदल असा शब्द होता की मुलांच्यामध्ये वर्तन बदल झाला पाहिजे. तर तसं आपल्याला दिसलं पाहिजे. तो जो संवाद आहे आत्मज्ञानी माणसाचा समाजातल्या सगळ्यांशी, तो असा दिसला पाहिजे की आपण सहजपणानं लोकांना संघटित करू शकलो पाहिजे. कुणाही व्यक्तीचा नघळो मत्सरो असं जे म्हणतोय तसं कुणाही बद्दल असतात. सगळी माणसं देव सदृश आहेत ना, मग सगळ्यांशी आपलं जमलं पाहिजे. अशा प्रकारचा वृत्तीतला बदल या माणसाचा दिसला पाहिजे. म्हणजे काय आत्मज्ञानी डिग्री नाही हो, MBBS जरा मुलगा की डॉक्टर अमुक अमुक असं आपल्याला लिहिता येतं, तसं आत्मज्ञानी अमुक असं नाही लिहिता येणार ना. त्यामुळे ते तुमच्या वर्तनातच दिसलं पाहिजे, नुसतं नाही असं होणार. म्हणून ते सांगतात की हे ज्ञान जे आहे ते तुमच्या वागणुकीत वर्तनात दिसलं पाहिजे. मगच नाथांसारख्यांना 100 वेळा यवन थुंकला तरी राग येत नाही आहे. पुन्हा पुन्हा स्नान करतायत, पुन्हा पुन्हा मंदिरात जात आहेत, पुन्हा तो यवन त्रास देतो आहे. आपल्याला बघणाऱ्याला किंवा आत्ता विचार करणाऱ्याला आम्ही आमच्या चष्म्यातून एकनाथांना पाहतो ना, आम्ही म्हणतो काय हे बाकी समाजाला राग नको यायला, कशासाठी आमच्या एका चांगल्या सज्जन गृहस्थाच्या अंगावर असं करायचं. ही सगळी आपली बाजू झाली. पण ते आत्मज्ञानी असणाऱ्यांमध्ये सगळ्यांमध्ये भगवंत त्याला दिसतो आहे. त्यांनी त्या यवनावर रागवले, त्या यवनामध्ये परिवर्तन घडवलं. शेकडो वेळा झाल्यावर तो पाया पडला आणि म्हणाला चुकलो. हे जे आहे हे मतपरिवर्तन आत्मज्ञानी माणसांनी करून घेतलं पाहिजे, तर तो आत्मज्ञानी. त्यामुळे ही काही डिग्री नाही, याचा काही कालावधी नाही, वर्तनाशी मतसंबंध आहे आणि जो ज्याचा त्याचा ज्याला त्याला तो मिळतो. बदल होतो. माझी एक मैत्रीण आहे, असं तिला काही जॉब बीब काही मान्य नाही आहे, पण आमची छान गाढ मैत्री आहे. बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या नाही जॉब करत ना, नको करू दे, आपण कोणी तिला म्हणतोय कर म्हणून. पण शिवथरघडीत आली मात्र काही तेव्हा आम्ही काही सांगितलं नव्हतं की त्या समर्थांसमोर बस आणि काय जॉब कर, काही नव्हतं. परंतु बदल झाला. परतीच्या मला मीरा तिथे बसले ना, माझ्या हातात काही माळ नव्हती, पण अचानक अगं श्रीराम यायलाच लागलं. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. मी बेडेकर शाळेत बाई आल्यात ना, मला शाळाच आठवते. बेडेकर शाळेत नोकरी करत होते मी. एक 2-3 वर्ष झाली आमचा चिटणीस सगळ्यांशी चांगली दोस्त झाली. मला बाई त्या एकदा घरीत घेऊन चला आम्हाला. माझा धडधडत होता. एक तर मुख्याध्यापक, दुसरं म्हणजे मला माहीत होतं की ते समाजवादी आहे. ते नास्तिक आहेत असं नाही माझं म्हणणं, पण ते आस्तिक नव्हते. तर म्हटलं यांना घरीत घेऊन जायचं जरा प्रश्नच आहे, पण खूप आग्रह केला. म्हटलं बरं जाऊया. माझे वडील होते घाईमध्ये, त्यावेळी व्यवस्थेचा काही प्रश्न नव्हता. म्हटलं जाऊया. म्हणून आम्ही शिक्षकांची सहल नेली आणि छान 2 दिवस तिथे राहिलो, वडिलांच्या सहवासात राहिलो. परतीच्या प्रवासात बसची वडील आम्हाला सोडायला आले. चिटणीस सर वडिलांसमोर वाकले, नमस्कार केला. म्हणाले मामा म्हणायचे बाय वडिलाला, मामा म्हणाले मी नमस्कार केला नव्हता कोणाला, पण तुमच्यासमोर करतो, आज मला देव कळला. आणि मला एक दिवस म्हणाले शाळेमध्ये, बाई नकळत माझ्याकडून नाम घेतलं जातं हो. म्हटलं म्हणजे काय सर? अगं पांडुरंग आपला शिपाई सारखा पांडुरंगाला बोलावतोय. पांडुरंग नोटीस होई फिरो, पांडुरंग हे कर. किती वेळा मी नाव घेतो, आल्यापासून पांडुरंगाशिवाय कामच नाही होत माझं. म्हटलं करायचं. परिवर्तन होतं, बदल होतो. हा मान्य करण्याचा मोठेपणा काहींजवळ असतो, काहींजवळ नसतो. कालांतराने तो पण येतो. त्यामुळे समर्थ प्रचिती शब्दाचा अर्थ लक्षात येताना सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात की होतो बदल होत नाही अशातला काही भाग नाही. समर्थांचा आग्रह हाच आहे की आपल्या प्रचितीचा दृष्टिकोन व्यवहारात आणि परमार्थात दोन्ही करावा. मी नेहमी आपल्याला सांगते की राजबोधामध्ये उपनिषदांचा आधार घेतलेला आहे. इथे सुद्धा ना एक मंडूक उपनिषदाचा आधार समर्थांनी याच्यासाठी घेतला आहे. त्यातला एक मंत्र पण दिला आहे, भिद्यंते हृदयग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षीयंते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परांतरे. त्यांचं म्हणणं असं आहे की सर्वांच्यामध्ये असणारं जे ब्रह्म आहे, त्याला ब्रह्म म्हणा किंवा ईश्वर म्हणा काय, तर ते एकदा आपल्याला समजलं की आपल्याला अज्ञानानं निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टी नष्ट होतात. सगळ्यांच्यामध्ये एकच एक ईश्वर भरलेला आहे असा एक भाव मनामध्ये आला की कुणाशी कटुता अशाचा प्रश्नच नाही ना, कोणी शत्रू नाहीच. त्यामुळे आपोआपच आपल्याला
सगळ्यांकडे समानतेनं बघण्याचे, हा माझा हा परका असा भेदच येत नाही. एवढी एकच गोष्ट उपनिषद त्या मंत्रातून सांगतं, त्याचा आधार समर्थाने या प्रचितीमध्ये घेतला आणि म्हणतात कुठल्याही गोष्टीची हे असे प्रत्यक्ष हे यायचं असेल तर हा एक भाव मनात ठेवला पाहिजे की सगळे सारखेच आहेत. म्हणजे आत्मसाक्षात्कार वगैरे सगळ्या गोष्टी दूर आहेत, पण त्या गोष्टीची प्रचिती यायच्या अगोदर पहिलं पाऊल काय तर सर्वांभूती परमेश्वराची सवय लावणं. नाहीतर आपलं असतंच ना, अरे बापरे आज ह्याचं सकाळी दर्शन झालं का आता कामं होणार नाहीत, अरे कशाला असं मनात आणायचं की असू दे ना तोही भगवंतच आहे असा विचार करायला काय हरकत आहे. पण आपण माणसं काही अशी नाही आहोत ना, त्यामुळे आपलं असं होतं. अंत समर्थ आपल्याला पहिलीच ओवी आहे त्याच्यात सांगतात की कसं असावं. समर्थाला ना असं येरं दैन्यवाणं जीवन मान्य नाही आहे, सगळं कसं छान असलं पाहिजे. ते म्हणतात ऐका प्रचितीची लक्षण आहे, प्रचित वाहिलं तर शहाणे आणि येरे वेळे दैन्यवाणे प्रचिती वेणं. जर अनुभव घेतला नाही तर आपलं जीवन हे असं दैन्यवाणं होतं. म्हणून प्रचिती यायची, सगळं आपल्याला कळलं पाहिजे, सगळी माहिती पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे, मी बघते प्रयत्न करू असं म्हटलं पाहिजे. नाही तर नको बाबा कशाला असा नाही विचार करायचा, प्रयत्न करायचा. कदाचित असं होईल की आपल्याला हवं आहे तेवढं यश पहिल्या वेळेला मिळणार नाही, पण तरी देखील करायचं. आता उद्या मी तरुण मुलांना बोलवलं आहे, मला सगळं येतील ना मुलं, घरात पण मला काल रात्री विचारलं केलाच फोन येतील ना मुलं, प्रयत्न करायचा. आज मी सगळ्यांना फोन करणार आहे ना आठवण विचारणार आहे, आपला प्रयत्न करायचा. त्यातून यश द्यायला आले न द्यायला आले तेच आहे. बरं पहिल्या फटक्याला आपल्याला नेहमीचा अनुभव आहे, 50 बोलांनी केलं तर 10 येतात, तसं आपण मनाशी योजलेलंच आहे. पण नाही तर थांबायचं नाही, पुढल्या वेळेला परत असं करतच राहणं समर्थाने आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून ते आपल्याला सांगतात की असं दैन्यवाणं नाही जमणार, कसं होणार आहे, नाही आली मुलं तर काय करायचं, हा विचारच करायचा समर्थाला मान्यच नाही आहे. असं येडं दैन्यवाणं जीवन अजिबात मान्य नाही. म्हणजे पहिली सुरुवातच समासाची आपली ह्या ओवीनी आहे की प्रचितीची लक्षणं काय तर आधी आपलं जीवन असं असलं पाहिजे, कुठे दीनता असं हे असता कामा नये. नाही जमणारच नाही, कसं जमेल, माझ्याच्याने काय होणार आहे, आता काय आपलं वय आहे का, असली काही मनात विचार चढायचा नाही. करायचं आहे ना दे धडक तू बे धडक, अशा पद्धतीचा विचार समर्थ आपल्याला करायला सांगतात. पुढल्या 2ऱ्या ते 8व्या ओळीपर्यंत त्यांनी आपल्याला काही त्या काळची आहेत पण काही उदाहरणं दिली आहेत प्रचितीची की कुठल्या व्यावहारिक गोष्टी आपण अनुभवाने करायला हव्या. त्यावेळेच्या आहेत, कधी कधी असं होतं की तेव्हाचा जो आता काय करायचं आहे, पण ग्रंथ तेव्हा लिहिलेला आहे. म्हणजे अगदी असं सुद्धा उदाहरण दिलं आहे की एखाद्या म्हशीचा आपल्याला खरेदी विक्री काही करायची आहे, ती पाण्यात आहे तर पाण्यात असलेल्या म्हशीचा व्यवहार करू नये. आपण आता अर्थ लावूया की नुसती चित्रातली घरं बघून घर बुक करू नये, बघायला जावं. ते घर नाही उभं, ते चित्रात दिसत आहे, पण ह्या बिल्डरने आणखीन घरं बांधलेत ना ती पूर्वीची बघायला जावी, असा आपण अर्थ लावू शकतो. काळाप्रमाणे उदाहरणामध्ये बदल होईल, पण समर्थ सांगतात प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. अशी त्यांनी 8व्या ओवीपर्यंत बरीच सारी उदाहरणं आपल्याला दिले. घोडा चालवून पाहावा, आपल्याला समजा औषध घ्यायचं आहे, मग अशी म्हटलं तसं त्या औषध तर आपण आधी नाही घेणार, पण 4-2 लोकांचा अनुभव घ्या. असे खूप सारी उदाहरणं त्यांनी आपल्याला दिले की प्रचित आली नाही तर आपली फसगत होते, ती होऊ नये म्हणून व्यवहार करताना ह्या काळज्या घ्याव्यात. मागे आपल्याकडे दारावर चादरी विकायला यायच्या, माझी किती पारखी म्हणून गोखले रोडवर मैत्रीण यायची, समोरासमोर मैत्रीण आणि ती दारं उघडी, शिकवणीला मुलं बसलेली सगळे होते. म्हणजे असं फसवणुकीचा काही हे नव्हताच करा. आणि मग तो चादर विकणारा आला, दिवाळी जवळ आलेली होती, चला मुलींना पण काहीतरी देता येईल म्हणून दोघी मैत्रिणी चादरी त्याच्याकडनं विकत घेतल्या आणि ठेवल्या त्यांनी तिथे कोचावर. आणि ही पैसे आणायला आत गेली, पैसे दिले, चादरी मोजल्या, 1 2 3 6 2 प्रत्येक डिझाईन वेगळं, पण डिझाईन एक पण रंग वेगळा, अशा छान मोजून घेतल्या 6 चादरी. तो गेला. रात्री नवरा घरी आला, म्हणाला आज छान चादरी मिळाली आपल्याला, बघा. बघितल्या तर 3च होत्या, घडी अशी घातलेली होती की त्या 2-2 दिसतील. आणि मग तोंडात बोट घातलं, अरे बापरे किती फसगत. आता ह्या गोष्टी सांगायच्या काळात अनुभवाने शहाणपण येतं. प्रत्येकीने हा अनुभव घ्यायची आवश्यकता नाही. अरे असं करतात त्यांनी रचना, ती पैसे आणेपर्यंत ते घड्या अशा काही घातल्यात आणि ठेवून दिल्यात की त्याचं दिसायला दिसत होत्या 2-2 घड्या, होती साधन एकच. ती त्यांची हातचलाखी असते. आणि बरं पुन्हा का आता कुठून 2-3 तासमध्ये गेले, लगेच की आपण ते उघडून बघत नाही की प्रत्येक चादर रात्री तो आल्यावर विषय झाला, नवरा आल्यावर म्हणून हे झालं. तो अगो हे बघ काय ती वाली मी पण फसते, मी पण फसते, एवढी माणसं समोर होती तरी देखील डोळ्यामध्ये असं धुळफेक होते. किंवा आपल्याकडे मागे
कितीतरी जणांकडे दागिन्यांच्या बाबतीत पॉलिश करून देतो आणि अगदी किती फसगत झालेली आहे अशी उदाहरणं तर समर्थ आपल्याला ती उदाहरणं देऊन सांगतायत की प्रचिती घेतली पाहिजे, ह्या अशा ह्याच्यात फसगत आपली होता कामा नये. आणि मग असं करत करत ते आपल्याला या आत्मज्ञानाकडे देणार आहेत. खूप सारी उदाहरणं दिले. तुम्ही समास वाचलात की तुम्हाला त्याच्याबद्दल कळेल. चौकशी केल्यापासून कुठली गोष्ट करायची नाही, हा त्यातला अर्थ. आपल्याकडे काय दूध पितोय देव, काय वेडेपणा चालला होता. सगळ्यांना कळत होतं की हा वेडेपणा आहे, वेडेपणा. कोणीच म्हणत नव्हतं की असं करू. जो तो बघायला जात होता, कसं असं होईल, कुठलं दूध पिणारे देव, पण वेडेपणा. आणि धो 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 माणसं दुधाच्या पिशव्या घेऊन धावत होती. काय अर्थ आहे का? त्यामुळे हे असंच की वेडेपणा समाजामध्ये दिसतो ते समर्थ आपल्याला. हे येरेपण आहे, येरेपण शब्द वापरला आहे, दैन्यपण आहे. पुढल्या 9 ते 20 ओव्यांमध्ये शहाण्या माणसाने काय करावं, तर कल्पना पण करू नये. जसं इतरांशी जरा सल्लामसलत घ्यावी वगैरे सांगितलं आहे, तसं केवळ कल्पना, केवळ अनुमान, केवळ तर्क करून कार्य करू नये. असं केल्याने उपायाऐवजी अपायच होतो, असा त्यांनी विषय 9 ते 20मध्ये मांडला आहे. तिथे पण आपल्याला काही काही उदाहरणं दिली आहेत की कुणाची आपण संगत धरतो आहे, कुणाशी काय करतो आहे. खूप काही खोटी नाणी तयार करणारे वगैरे त्या काळात. आत्ता जसं खोट्या नोटा छापणारे कारखाने असतात ना, त्या काळात पण समर्थांनी एवढा देशभर प्रवास केला ना, त्यांना कितीतरी गोष्टी कळल्या होत्या की फसवणूक कुठे कुठे होऊ शकते. तर तसं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की तर्कानी अनुमानांनी असा कुणावरही विश्वास टाकायचा नाही. मी तर म्हटलं बाई, आत्ता त्यांना आणखीन एक समाज द्यायला लागला असता की अजून त्याला उदाहरणं मिळाली असती की समाज आमचा कसा फसतो आहे. त्यामुळे हे सगळं जे काही आहे, काही वेळा समाजामध्ये बडेजाव जास्त दिसतो आपल्याला आणि त्यावेळेला पण आपली त्या बडेजावामुळे फसगत होते असं दिसतं. म्हणून ज्याला अनुभव नाही, ज्याला ज्ञान नाही, त्याला ना समाधान मिळत नाही. शेवटी मुद्दा कुठे येतो? समाधानाशी. आपण हे सगळं व्यवहार असू दे, नाही तर आध्यात्मिक ज्ञान असू दे, आपल्याला बरं वाटावं, आनंद मिळावा, समाधान मिळावं म्हणून आपण प्रत्येक गोष्ट करतो. मग त्याच्यासाठी कितीही कष्ट पडले तरी आपल्याला त्याचा त्रास होत नाही. ज्याच्यामध्ये समाधान आहे, ज्याच्यामध्ये आनंद आहे, त्याच्यामध्ये काम करताना आपल्याला त्रास नाही होत, त्याचे कष्ट नाही आपल्याला वाटत. म्हणून आपल्याला त्याचा विचार करायला लागतो. जी मंडळी म्हणजे हे असेल, अनुभव नसेल किंवा मोठी मोठी माणसं स्वतःला शहाणपण समजून अशी अडाणी लोकांना फसवत असतील, तर त्याच्यात त्यांनासुद्धा आनंद मिळत नाही काही. आपल्याला असं वाटतं, कारण आत्ता जसं सादरीचं उदाहरण दिलं, तर ते एकदा ह्या भागामध्ये या बाईला फसवलं आहे, पुन्हा ह्या भागात तो फिरणारच नाही. मग त्याला पण काही आनंद समाधान नाही आहे काही. एकदा फसवलं त्यांनी, पण ते फसवल्यानंतर आता उघडकीस येऊ आपण म्हणून ह्या परिसरात तो हिंडणारच नाही, असं होणारच की नाही. त्यामुळे फसवणारा जो असतो ना, फसलेला जो असतो तो आहेच, पण फसवणारा असतो तो सुद्धा मोठा काही समाधानी आनंदी नसतो. म्हणून समर्थ सांगतात आपल्याला की यामध्ये सगळ्यांना बडेजाव असतो. मी म्हणतो तसंच आहे, कसं गंडवलं की नाही, हे सगळं तेवढ्यापुरतं ठीक आहे, परंतु त्याच्यात खरा आनंद, खरं समाधान कुठेच मिळत नाही. पुढे त्यांनी रात्रंदिवस आपण एक विचार करावा की आत्मसाक्षात्कार ज्याला म्हणतायत तो झाला हे आपलं आपल्याला, बाहेरच्या नको. कसं ओळखायचं असं जर कोणी आपल्याला विचारलं तर काय सांगणार? तर मला काय तसं काही सांगता येत नाही. मला आत्मसाक्षात्कार झाल्याचं कुठलाही संत सांगायला गेला नाही आहे. त्याच्या वागणुकीवरनं, त्याच्या चरित्रावरून आपण सांगू शकतो की सगळी संत मंडळी ही आत्मसाक्षात्कारी होती असं आपण सांगू शकतो. पण आपल्याला त्यांनी 3 ओव्यांमध्ये सांगितलं की या अशा गोष्टींमुळे पुन्हा जन्माला येणं नाही, जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होते. आता असं आहे की ज्या कारणासाठी इथे यायचं आहे ते कारण स्वतः ठरवतात आणि येतातही आपल्याला मार्गदर्शन करायला. असंही उदाहरण आपल्याला देता येतं. आणि म्हणून कधी कधी ना आपल्याला त्याचे अर्थ लागत नाही की रामजन्माच्याच चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12:30ला रामजन्माच्याच वेळेत समर्थांचा जन्म का व्हावा, किंवा श्रावण अष्टमीलाच रात्रीच 12 वाजता श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेलाच ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म का व्हावा, ह्याचं नाही आपल्याला अर्थ कळणार. त्यामुळे आपण समजू शकतो की त्यांचं राहिलेलं कार्य, ती मंडळी पुन्हा जन्म घेऊन सुद्धा आपल्याकडे येतात. असा त्यांनी एक आत्मसाक्षात्काराविषयी आपल्याला 2-3 ओव्यांमध्ये हे सांगितलं. एकंदर या विश्वाचा कर्ता जो आहे परमात्मा, त्या परमात्म्याला आपल्याला ओळखता आलं. आत्मज्ञान म्हणजे काय, तर त्या जो कोणी कर्ता आहे त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. असं आहे की तो परमात्मा सगळीकडे आहे असं वारंवार आपल्याला सांगितलं जातं, पण सगळीकडे भरलेला आम्हाला दिसत नाही. म्हणजे काय करायचं? तो सगळीकडे आहे असं सांगता,
तर गमतीनं वरदानंद भारती उदाहरण देतात की आपल्याला ना आपल्या वडिलांचं नाव माहिती आहे, आपल्या आजोबांचं नाव माहिती आहे, आणखी वडिलांकडून त्यांच्या आजोबांचं ऐकलेलं आहे ते आपल्याला माहिती आहे. अजून मागे जा, ते श्राद्ध करतात ना त्यांना 3 पिढ्या 4 पिढ्या आधीचे लागतात. आणि मग नसलं आणि आईच्या नाही येत नाव माहिती, मग आपलं गंगा भागीरथी असं म्हणतात, ते आधीचे नावं माहिती नाही. आता काय करावं? आपल्या ह्याच्यात पण काहीतरी होतं, ज्या अर्थी जन्म आहे त्या अर्थी कुणीतरी जन्म देणारा होता, माहिती आहे का? मग यांना माहिती नाही आहे परमात्मा आपल्याला असं कशाला म्हणतात? ते संत सांगतात की हो अशी एक शक्ती आहे, त्याला आम्ही परमात्मा म्हणतो, त्यालाच आम्ही ब्रह्म म्हणतो. अहो आमच्या पिढीतल्या 4 पिढ्यांच्या आधीचं आम्हाला काही माहीत नाही. तर मग ह्या विश्वाचा कोणीतरी करता आहे, ह्याच्यावर आम्ही अमान्य का म्हणायचं? तर आहे बाबा, असा कोणीतरी विश्वाचा करता आहे आणि त्या विश्वाच्या कर्त्याला ओळखणं हेच आत्मसाक्षात्कार, हेच आत्मज्ञान असं आहे, असा विचार करायचा आपल्याला. म्हणून नाव प्रचिती आहे, पण प्रचिती घ्यायची कशी? तर ही ह्या विचारानेच प्रचिती घ्यायला ते सांगतात. या 3 अवयांमध्ये 21, 22, 23 या अवयांमध्ये त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं, थोडा जरी संशय शिल्लक असेल, संदेह मनात आला, संशय मनात आला ना की गडबड झाली, होईल का, असेल का, असं झालं तर, असे शब्द समर्थांना मान्य नाहीत. ते म्हणतात जोपर्यंत संशय मनात आहे ना तोपर्यंत परमार्थ वायाच गेला. संशय पूर्णपणे आहेच असं जेव्हा तुमचं मन सांगेल तेव्हा तुमची परमार्थामध्ये प्रगती होईल. ईश्वर असला तर आपला नमस्कार कोण ठेवतो? आपलं बाहेर जाताना आईने सांगितलं नमस्कार करून बाहेर पडायचा, आपला असल्याला करतो नमस्कार, असं नाही, आहेच आणि तो माझ्याबरोबर असणारच आहे, तोच मला वेळच्या वेळी योग्य ती बुद्धी देणारा आहे, असं मनाने ठरवून संशय पूर्णपणानं नाहीसा झाला तर आपल्याला त्याचा खऱ्या अर्थानं उपयोग होतो, असं ते आपल्याला सांगतात. त्यामुळे संशय नको. समर्थ लटिके बोले तो अधम, छोट्या छोट्या शब्दात ते सांगतात, लटिके मानी तो अधमाधम, म्हणजे बोलणं चुकीचं आहेच पण मानणं म्हणजे संशय आला ना त्याच्यात, तो अधमाधम असं ते आपल्याला सांगतात. त्यामुळे खोटं आहे असं मानायचं पण कारण नाही. आपल्याला अनुभूती नाही, आपल्याला प्रचिती नाही, आपल्याला माहिती नाही, आपण संतांचं ऐकावं, नसलं तर आपण शांत राहावं, परंतु नाहीच आहे असं म्हणू नये. दुसऱ्याच्या असणाऱ्या विश्वासाला तडा जाईल असं आपल्याला काही करायचं कारण नाही आहे. हां, आपल्याला प्रचिती आली तर आपण मान्य करणारच आहोत, प्रश्नच नाही, पण आपल्याला प्रचिती येईपर्यंत दुसऱ्याच्या अनुभवाला आपण खोटं मानायचं काही कारण नाही. म्हणून ते आपल्याला सावध करतायत की आपल्याला नाही आहे हा अनुभव तर ठीक आहे, नसू दे, पण संशयाने मनात संदेह ठेवून तुझा पण अनुभव खोटाच आहे असं मानायचं काही कारण नाही आहे. असं काय होणार आहे का? रामरक्षा भीमरूपी म्हणून काय होणार आहे का? असं म्हणू नये. त्याचा विश्वास आहे, 4 लोक म्हणत आहेत, वाईट तर नाही ना होत आहे, म्हणू नये, चांगल्याच अशी सवय लागणार आहे ना असं म्हणायला काय हरकत आहे. माझी एक मैत्रीण होती, ती पूजा करताना हिंदी गाणी लावायची. एक दिवस ती सकाळी तिच्याकडे गेले होते तर चालू होतं तिचं पूजा विजा चालू होती आणि एकीकडे गाणी पण चालू होती, छान वाद घालणारी होती. मी म्हटलं काय गं सुप्रिया, हे काय तुझं चाललं आहे? त्यात काय झालं, तुम्हाला नाही काहीतरी होतं, तो तू माय म्हणजे ईश्वरच आहे, दुसरं कोणी नाही आहे. म्हटलं छान आहे, ते तू गाड्यांमधला तो माय असेल आणि तो जर भगवंताच असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण तसं आहे का? का तुला त्यावेळची लटी आठवते? तो जरा विचार कर. मला खरं उत्तर नाही दिलंस तरी चालेल, पण काय वाटतंय तुला की ते गाणं ऐकताना तुला खरंच त्या जागी कृष्ण आणि राधा दिसत आहेत का तुला भलतेच कोणी दिसत आहेत? ते जरा आठवण विचार कर. आता झालं आहे परिवर्तन, आता मीरा हे तुझ्या नादी लागले ना, आता स्तोत्र लागते हरकत नाही. तर असं होतं, पण संदेह संशय मनात असेल तर मी करेन तेच बरोबर असं वाटतं. चुकीचं असतं अशातला काही भाग नाही आहे, पण असे अनुभव आपल्याला येतात. समर्थ म्हणतात माझ्या म्हणण्याचा भावार्थ जो की आहे ते रामरायांनी जाणलं आहे. समर्थ रामरायालाच सगळं सांगतात, त्याच्याशीच बोलतात आणि त्याच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की माझ्या मनात काय येतं तू जाणतोयस, मी जर खोटं वावगं बोललो असेल तर त्याचा दोष मला लागेल, पण मी जर सगळं पूर्ण सत्य बोलत असेल तर मग माझ्या उपासनेचं समाधानाचं आनंदाचं फळ मला मिळेल. नसेल तसं तर माझी उपासना निष्फळ ठरेल. 12 वर्ष तपश्चर्या केली आहे, 12 वर्ष देशपर्यटन केलं आहे आणि शिवाजी महाराजांसारखा राजा घडला आहे, ही त्यांच्या उपासनेचं मिळालेलं फळच आहे. त्यामुळे जर का माझी उपासना योग्य नसेल तर म्हणजे वावगी असेल तर मला फळ मिळालं नसतं. त्यामुळे तसं म्हटलं तर त्यांची ही प्रचितीची गोष्ट आपल्याला कळलेलीच आहे. खरा करता कोण हे त्यांनी बरोबर ओळखलं, ईश्वर करता आहे.
राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप, असं समर्थ आपल्याला सांगतात, ते बरोबर आहे. पुढल्या 5-6 ओव्यांमध्ये थोडा हा विषय सगळा मनावर ठसण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगावं लागतं आहे, याची पण एक कबुली समर्थांनी सभासद दिले की मी काही नवीन विषय तुम्हाला सांगत नाही आहे. हा प्रचितीचा विषय मी वारंवार तुम्हाला सांगितलेला आहे, पण हा विषयच असा सूक्ष्म आहे की पुन्हा पुन्हा सांगावा लागतं आहे. आपण घरामध्ये मुलांशी बोलताना किती वेळा असं किती वेळा सांगायचं रे तुला, तेच 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 किती वेळा सांगायचं, तर तेच 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 किती वेळा सांगावं लागतं. त्याचं कारण काय आहे की ते महत्त्वाचं आहे, ते त्याच्या गळी उतरायला हवं आहे. तसं समर्थ आपल्याला सांगतात की मी परत परत का सांगतो आहे, तर ते महत्त्वाचं आहे आणि ते तुमच्या गळी उतरायला हवं आहे म्हणून कदाचित असेल. पण मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की आपली स्वतःची प्रचिती, आत्मप्रचिती ही श्रेष्ठ आहे. परंपरा न तोडता ही प्रचिती सांगणं, बोलणं, समजून घेणं याची अतिशय आवश्यकता आहे. येईल आपल्याला, अगदी योग्य तो अनुभव आपल्याला येईल. सूक्ष्म आपण जर विचार केला, अनुभव घेऊन बघितलं तर ह्या सगळ्या, आणि समर्थ समाजाचं काम करणार आहेत ना, त्यामुळे अनुभव कसा येणार, तर चार समाजातल्या लोकांनी आपलं हे मानलं तर. त्यामुळे ते आपल्याला सांगतात की असा ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आपोआप जनमानसामध्ये जातात, त्या खऱ्या ठरतात. आपोआप लोक आपल्याला सांगतील तसंच अनुभवाचं आपल्याला त्यांना अनुभव मिळतो, आपल्याला अनुभव मिळतो आणि तसं घडतं. त्यामुळे 31-32 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला पुन्हा हे सांगितलं आहे. कधी कधी असं वाटतं की मी नेहमी सांगते की काळ वेगळा असतो, माणसं वेगळी असतात, पण संत मंडळी सांगतात ना, तो एकच असतं. म्हणजे ज्ञानेश्वर आणि समर्थ यांच्यामध्ये 300 वर्षामध्ये गेली, पण तरी त्यांचं सांगणं दोघांचं एकच आहे, काहीच वेगळं नाही आहे असं आपल्याला दिसेल. जसं गीतेत सांगितलं आहे तेच स्वाभाविक ज्ञानेश्वरी आहे, कारण गीतेवरच ज्ञानेश्वरी आहे. आणि मध्ये इतकी वर्ष जाऊन सुद्धा समर्थांनी तसंच्या तसं आपल्याला सांगितलं आहे. ते आपल्याला म्हणत आहेत माऊली जोये आगा पुनवेचा दिवशी, चंद्रप्रभा धावे आकाशी, ज्ञानी वृत्ती तैसी फाके सैंध. उदाहरण दिलं आहे. माऊलींचं सांगणं कसं आहे माहिती आहे का, माऊली आपल्याला निसर्गातल्या छान छान दृष्टांत देतात, तर आपल्याला ते छान असं जवळच वाटतं. समर्थ जरा कडक शिक्षक आहेत, तर समर्थ असं काही गोडगोड गोडगोड काही सांगितलं घे की हाल असं करतात. म्हणून त्यांची जरा मदत आपण घेतली की आपला मुद्दा पटायला जरा मदत होते. आगा पुनवेच्या दिवशी सहज आपल्याला कळेल, चंद्रप्रभा धावे आकाशी, छान पौर्णिमेचा चंद्र आहे, आकाशात धावतं. ज्ञानी वृत्ती तैसी, तशी हा ज्ञानाची वृत्ती आहे. म्हणजे ज्ञानामुळे तो जसा पौर्णिमेचा आकाशातला चंद्र सगळीकडे चांदणं पसरवतो आहे, तसा हा ज्ञानी माणूस सगळीकडे आपलं ज्ञान असं सहज सहज पसरवतो. आपोआप समाज सगळा चांगला होतो. ज्या ज्या वेळेला संत मंडळी कमी असतात त्या त्या वेळा देशावरती संकट असतं. आपण कालावधीचा विचार केला तर आपल्याला कळेल, 13व्या शतकामध्ये आपल्याकडे वैभव होतं आणि 16व्या शतकानंतर शिवाजी महाराज आले. 13 ते 16मध्ये काय झालं, संतांची मांदियाळी नव्हती. 13व्या दशकापर्यंत ज्ञानेश्वरांपासून सगळ्या जाती मध्ये संत होते आणि मांदियाळी होती संतांची. हा इतिहास आहे आपला. त्यामुळे ज्ञान सांगणार, चंद्राच्या काय उपमा दिली माऊलीने, ते जसं चांदणं पसरतं तसं हा आत्मज्ञानी माणसाचं ज्ञान असं सगळीकडे पसरतं म्हणतात. हरपला चंद्रू जैसा चांदिणेनी, जसा भगवंताचं आणि अर्जुनाचं आहे ना, की ते तद्रूप झालेलं आहे. खरं तर सुरुवात झाली तो आते मामे भावंड आहेत, तो ह्याचा म्हटलं तर सारथी आहे, म्हटलं तर मित्र आहे, म्हटलं तर खांद्यावर हात टाकून सहाय करणार आहे. हळूहळू हळूहळू बदल झाला आणि मग परमात्मा परमेश्वर आहेस तू असं अर्जुन सांगायला लागला. हा जसा हरपून गेला, भान हरपणं म्हणतो ना, तसं झालं. इतका तल्लीन होऊन भगवंताचा उपदेश त्यांनी ऐकला की तो तद्रूप होऊन गेला. युद्ध करणार नाही पासून तू सांगशील ते करीनपर्यंत झालं परिवर्तन. असं आहे. हे ना आपुले पूर्णत्व भेटे, माऊली सांगतात, हे ना आपुले पूर्णत्व भेटे जय चंद्रासी वाढी खुंटते. म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राला आपलं पूर्णत्व कळतं. ते तर शुक्ल पक्षू आहे निश्चेषू जायचा. त्या पौर्णिमेच्या चंद्राला बरोबर कळतं की आपलं पूर्णत्व कशात आहे. हे सगळं भगवंत का करतो आहे आणि व्यक्ती पण बरोबर निवडतो. 5 पांडव होते, अर्जुनालाच निवडलं. एवढे रामकृष्णांच्या मठामध्ये लोक होते, विवेकानंदालाच निवडलं. एवढे समर्थांचे महंत होते, कल्याणालाच निवडलं. ही जी निवड आहे ती त्याला बरोबर कळते, असा पण त्याचा विचार त्यांनी सांगितला. आता
हे सांगता सांगता लगेच शेवटच्या 4 ओव्यांमध्ये त्यांनी पुढल्या समासाचा थोडा विषय पण मांडला आहे. सगळं प्रचिती कशी घ्यायची, का घ्यायची, त्याचा उपयोग काय, कसं समाधान, कसा आनंद, कसं ज्ञानाचा सगळीकडे फैलाव, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग म्हणाले की हे जसं आहे ना तसं हे सगळं विश्व हे पुरुष आणि प्रकृतीने भरलेलं आहे. शिव आणि शक्ती, पुरुष आणि प्रकृती असे ते शब्द वापरतो. म्हणजे काय, पिंडाचा विचार केला तर आपल्याला पटकन कळतं की आपला हा जो देह आहे म्हणजे ज्याला प्रकृती असं आपण म्हणूया, की ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, आपला देह आहे, आपल्याला काही नाव आहे, आपल्याला काही रूप आहे, आपल्याला काही ओळख आहे, हे सगळं जे आहे प्रकृती आहे. पण याच्यामध्ये असणारं जे चैतन्य नावाची गोष्ट आहे तो पुरुष आहे. आणि तो असल्याशिवाय आपल्याला समजुतीसाठी पुरुष आणि प्रकृती शब्द आहेत. तो जो आहे त्याला मग ब्रह्म म्हणायचं, आत्मा म्हणायचं, पुरुष म्हणायचं, शिव म्हणायचं. तो असल्याशिवाय ही प्रकृती काहीच करू शकत नाही. इंद्रिय सगळी आपल्याला आहेत, पण त्या इंद्रियांच्या मागे ज्ञानाचा म्हणजे डोळ्याचा डोळा, कानाचा कान असावा लागतो. तो असल्याशिवाय माझा हा कान काहीच ऐकणार नाही. चैतन्य नसेल तर माझी इंद्रिय काहीच काम करणार नाहीत. ही पुरुष आणि प्रकृती म्हणजे काय आहे, विश्वाच्या दृष्टीनं पुरुष आणि प्रकृती म्हणजे काय आहे, मूळ माया काय आहे, हा परमात्मा म्हणजे कोण आहे, यांनी विश्वाची निर्मिती कशी केली आहे, हा सगळा विचार पुन्हा एकदा पुढल्या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत. त्याला निर्णय नावं आहे. जगत ज्योती म्हटलं आहे, शिवशक्ती म्हटलं आहे, पुरुष प्रकृती म्हटलं आहे. त्याचा विचार समर्थ पुढल्या समासात करणार आहेत. आज आपण प्रचिती घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे ही प्रचिती आपण घेऊ आणि मग पुरुष प्रकृतीकडे वळू, म्हणजे आपल्याला तो विषय जास्त कळेल. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो, स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समही आमुची तनुही देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.